नमस्कार मित्रांनो, जय जय जाऊ जय शिवराय. राम साबळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता. वाड्याच्या बाहेर महाराजांचा पुतळा आहे आणि राजमुद्रा आहे. हा राजवाड्या बाहेरील हा हा परिसर आहे. लघुजी जाधव यांचा हा राजवाडा, त्याच्याबद्दल ही थोडक्यात माहिती इथे लिहिलेली आहे. तुम्ही वाचू शकता की हा वाडा कसा होता, काय होता, त्याच्यात थोडक्यात वाड्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून वाचू शकता. चला आपण जाऊया. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जो पुतळा आहे, जिकडे उभारला आहे, त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत, बघणार आहोत. तुम्ही बघू शकता सुंदररीत्या असं पुतळ्याचं काम केलेलं आहे. वरून छत आहे, छानसं असं बाहेर बगीचा आहे, सुंदर सुंदर अशी झाडे आहेत. खूप छान असं या ठिकाणी प्रेक्षकांना बघायला मिळतंय. खूप छान असं फुलांनी सजवलेला हा बगीचा आहे. हा तुम्ही बघू शकता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा आहे. त्यानंतर मग मी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याच्या तिकडे गेलो. तिकडे जाऊन पहिले पायरीचं दर्शन घेतलं. समोर जाऊन राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी फुलं अर्पण केली. तुम्ही बघू शकता, फुलं अर्पण करून नतमस्तक झालो. दर्शन घेतलं आऊसाहेबांचं आणि मुजरा केला. आजूबाजूला परिसर बघितला आणि नंतर मी पुढील वाड्याकडे निघालो. हे वाड्याच्या बाहेरील हा जो परिसर आहे, तुम्ही बघू शकता. हिरवंगार अशी झाडी आहे. इकडं थंडगार असं वातावरण, प्रेक्षकांना बघण्यासाठी, बसण्यासाठी निवांत असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता. बघा किती छानसं असं वातावरण आहे. त्याच्यानंतर हा राजवाडा बघा. आपण राजवाड्याकडे प्रवेश करणार आहोत. हा राजवाड्याचा महादरवाजा, राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा. आतमध्ये गेल्यानंतर हा आपल्याला बघायला मिळतो नगारखाना. तुम्ही बघू शकता हा नगारखाना. नगारखान्यामध्ये हा आतील भाग आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान अशा मजबूतीनं हा राजवाडा तसाच मजबूतीने उभा आहे. तुम्ही बघू शकता. हा माळसा महल आहे मित्रांनो. हा माळसा महल मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने हा किती प्रचंड मोठा हा माळसा महल होता. तुम्ही बघू शकता किती मोठा हा महल होता. तुम्ही बघू शकता. बघा किती किती मोठा महल होता हा. नमस्कार मित्रांनो, राम सावळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आई राष्ट्रमाता जिजाऊ, ज्या माऊलीमुळं हे स्वराज्य निर्माण झालं, त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी मी सिंदखेड राजा येथे पोहोचलेलो आहे. हे सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. या सिंदखेड राजामध्ये जे राष्ट्रमाता जिजाऊचं जन्मस्थळ आहे, त्या गावी मी इथं पोहोचलेलो आहोत. आणि तुम्हाला सर्वांना मी दाखवू इच्छितो की राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला होता. तुम्ही बघू शकता की तुम्हाला राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म कुठे झाला होता नेमका. त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. ते जन्मस्थळ मी तुम्हाला दाखवतो. या तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच ठिकाणी स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता. हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची आई जन्मास आली होती. हा वाड्याच्या आतील भाग आहे. खूप सुंदररित्या हा राजवाडा ठेवलेला आहे. चला आपण आज बघूया अजून पुढे काय आहे. इकडे तळघर आहे, धान्य कोठार. त्यावेळेस या राजवाड्यामध्ये कुठे धान्य कुठे साठवण्यात यायचं तेच आपण बघणार आहोत. चला तुम्हाला दाखवतो. चला आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला. आतमध्ये दाखवण्यासाठीच मी आतमध्ये आलो आहे तुम्हाला. हे बघा, इकडे सगळं काय असेल ते धान्य, जे रसद असायची त्यावेळेस, म्हणजे कडधान्य म्हणा, डाळी, जे काय लागायचं खायला, ते पूर्ण या कोठारामध्ये साठवण्यात यायचं. त्याला हे धान्य कोठार म्हणायचे. हा भुयारी मार्ग आहे खाली. इकडे हे त्यांनी हे धान्य कोठार, हे सरकारने CCTV सुद्धा आता बसवलेले आहेत आतमध्ये. खूप छान काम केलेलं आहे सरकारने सुद्धा. तुम्ही बघा किती छानसं अजूनही तसंच आहे. हे बघा. चला बाहेर आता
तुम्हाला दरबारी महाल दाखवतो. तर हा इकडे दाखवलाय तो दरबारी महाल आहे. त्या दरबारी महालाकडे आपण जाऊया. चला तर आपण बघूया पुढे दरबारी महाल कसा आहे, कसा होता त्यावेळेस तो दरबारी महाल. हे बघा, हा आहे दरबारी महाल. तुम्ही बघू शकता. हे लाकडाचं कोरीव काम आहे मित्रांनो. हे त्यावेळेस बांधलेलं आहे. 1500च्या काळात हा वाडा बांधलेला होता. तेव्हापासून हा हे बघू शकता तुम्ही. हे लाकडाचं कोरीव काम अजूनही मित्रांनो. तुम्हाला राजवाडा कसा वाटला ते नक्कीच आमच्या कमेंट्समध्ये दिसू द्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.